नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण पर्यावरण आणि गोसंवर्धन याविषयी अनिकेत बापट यांनी दिलेली माहिती ऐकूया. नमस्कार श्रोते हो. आता आपण बघणार आहोत भारतीय गोवंश आणि मानवी आरोग्य. आयुर्वेदामध्ये वेगवेगळी प्रकरणं आढळतात. त्यामध्ये एक प्रकरण आहे ते म्हणजे मूत्रवर्ग. तर मूत्रवर्गामध्ये सगळ्यात पहिल्या स्थानावरती येतं भारतीय गोवंशाचं मूत्र. पंचगव्य याच्यामध्ये उरलेली 4 गव्य म्हणजे 4 पदार्थ जे आहेत ते गाय स्वतःहून देते. त्याच्यामध्ये दूध आणि गोमय याचा अंतर्भाव होतो आणि आपण त्यापासून दुधातून जे बनवतो ते दही आणि तूप असे एकूण 5 पदार्थ गोमूत्र, दूध, दही, गोमय आणि तूप या 5 पदार्थांच्या एकत्रित मिश्रणाला पंचगव्य असं आयुर्वेदामध्ये संबोधलं जातं. तर हे पंचगव्य अत्यंत मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त कसं आहे ह्याचे काही उल्लेख सुभाषितं ही आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतात. ह्यामध्ये तुपासंदर्भात आयुर्वेदात अत्यंत कमी शब्दात उल्लेख केलेला आहे तो म्हणजे घृतम आयुष्यम. घृत म्हणजे गाईचं तूप, म्हणजे गाईचं तूप हेच आयुष्य आहे इतकी त्याची महती ह्या 2 शब्दात वर्णिलेली आढळते. पंचगव्य हे आपल्या पंचतत्वांचं शुद्ध स्वरूप आयुर्वेदामध्ये मानलेलं आहे. अगदी डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत जे जे काही रोग, आजार, व्याधी उद्भवतात त्या पंचगव्यापासून निर्माण झालेल्या विविध उत्पादनांचं प्राशन करून किंवा वापर करून त्या आपल्याला घालवता येतात. त्यापासून आपण दूर देखील राहू शकतो हे आजवरच्या अनेक संशोधनांमध्ये दिसून येत आहे. गाय वेल्यावरती जो चीक मिळतो ज्याला गोपीयूष असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आढळतो, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आता काऊ कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं, तो भारतीय गोवंशाच्या ह्या चिकामध्ये 50% जास्त IgG म्हणजे इम्युनोग्लोबिलिन हा कंटेंट आढळतो. म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेला एक घटक जो जर्सी HF या विदेशी प्राण्यांमध्ये जे गायसदृश्य आहेत त्यांच्या चिकामध्ये मात्र 22% आढळतो. हे आत्ता आपल्या झालेल्या संशोधनामध्ये दिसून आलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब, देशी गाईच्या दुधामध्ये आवश्यक शरीराला असणारी ही प्रथिनं आणि सहज सुलभतेने पचणारे घटक हे त्यामध्ये आढळले. त्यामुळे जर्सी HF ह्या गायसदृश्य विदेशी प्राण्यांचं दूध हे मानवी आरोग्यासाठी पौष्टिक नसून ह्याची आधी आपण बाब ही लक्षात घेतली पाहिजे. आणि भारतीय गोवंशाचं दूध हे अत्यंत गुणकारी आयुर्वेदीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या असून त्यापासून तयार होणारा प्रत्येक पदार्थ हा स्मृतिवर्धक ते दुर्धर आजारांमध्ये मदत करण्यासाठी लाभदायी आहे. तर मानवी आरोग्य आणि गाय ह्याच्यावरती अत्यंत थोडक्यात विवेचन आत्ता आपण घेतलं आहे. धन्यवाद. पर्यावरण आणि गोसंवर्धन याविषयी अनिकेत बापट यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.